नमस्कार, द मिशन न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे महाराष्ट्रातील अकोला शहरांमधून, जिथे अकोला खदान पोलीस कर्मचारी दिवसेंदिवस चर्चेमध्ये आहेत। एक अशीच धक्कादायक चर्चा समोर आलेली आहे, ती म्हणजे अविनाश नमसिंग मावळे, कॉन्स्टेबल पोलीस कर्मचारी याने शैलेश नंदू गायकवाड या पानटपरी व्यावसायिकाला घाणेरड्या शिव्या दिल्या, त्याच्या गल्ल्यांमध्ये हात टाकून पैसे मुद्देमाल हिसकावून घेतला, त्याला मारहाण केली। गायकवाड या युवकाने कॉन्स्टेबल नमसिंग मावळे याच्यावर अनेक गंभीर आरोप केले। हप्ता वसुली करणे, वरलीचे धंदे चालविणे, गुंडागर्दी करणे अशा गंभीर स्वरूपाची तक्रार संबंधित खदान पोलीस स्टेशन इथे देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची तक्रार कोणीही घेतली नाही। म्हणून SDPO यांच्याकडे धाव घेतली, पण तिथेही त्याला कोणी दाद दिली नाही। त्यानंतर तो अकोला जिल्हाधिकारी यांचे शरण गेला। अकोला जिल्हाधिकारी यांनी गायकवाड यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांची तक्रार अकोला पोलीस अधीक्षक यांच्याकडे हस्तांतरित केली। प्रकरणात जातीने लक्ष घालून आपल्या स्तरावरून योग्य ती कडक कार्यवाही करावी असे आदेश पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले। त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन दंदल यांच्याकडे तक्रार हस्तांतरित केली, परंतु नंदू गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार अविनाश नमसिंग मावळे कॉन्स्टेबल याचा वरलीचा मोठा धंदा असून त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत। म्हणून नमसिंग मावळे कॉन्स्टेबल याला वाचविण्यासाठी संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट प्रयत्न करीत आहे व मला तक्रार मागे घेण्यास अनेक दबाव टाकत आहे। 24 द मिशन मराठी न्यूज चॅनल। आज आपण खदान इथं आलेलो आहे। वरलीचा मोठ्या प्रमाणात धंद्याची माहिती शैलेश गायकवाड यांनी पोलीस डिपार्टमेंटला दिलेली आहे, परंतु पोलीस खात्या हे जे आहे संबंधित कर्मचाऱ्याला वाचवण्याचे शर्तीनं प्रयत्न करत आहेत। यामध्ये आपलं नाव? शैलेश नंदू गायकवाड। कशा संदर्भात आलेलं आहे आपण इथं? माझी तक्रार होती कशाबद्दल? अविनाश नवलसिंग मावळे याच्यासाठी। हे कोण आहेत अविनाश नवलसिंग मावळे? हा पोलीस कर्मचारी और आलता 1 महिन्या पहिले माझ्या पानपट्टीवर आला, माझा मोबाईल हिसकला, मला घाणेरड्या शिव्या दिल्या त्यांनी, माझ्या गल्ल्यात माझ्या खिशात हात टाकला आणि म्हणे तू गाण मारतो त्या मायला झवं, अशा तसा शिवा देऊन चालला गेला। तर मी बा इथं तक्रार द्यायला आलतो, तर हे म्हणत बा यांच्यावर मला काय भरोसा नव्हता। तर मी SP साहेबांना कंप्लेंट दिली, तर त्यांनी कार्यवाही काही केली नाही। त्याच्यानंतर मी कलेक्टर साहेबांजवळ गेलो, तर कलेक्टर साहेबांनी मला लेटर दिलं। लेटर दिल्याच्यानंतर मग SP साहेबांना इथं ते पाठवलं लेटर। त्याच्यानंतर बी काही कंप्लेंट नाही झाली आणि पूर्ण कर्मचारी जे आहे ते पोलीसवाले हे त्या अविनाश नवलसिंग मावळे हा हवालदार त्याला वाचवायचा प्रयत्न करू लागले। हे माझ्यावर काही यायची काहीच कारवाई चालू नाही तिकडे। मला म्हणतात तू चालला जा हाकलून देतात। तुम्ही वरिष्ठांकडे गेले नाही का? गेलतो ना। काय झालं तिथं बी तेच मला हाकलून दिलं। आता नवीन साहेब आलेले आहेत, ठाणेदार साहेब PI साहेबाच्या कारकिर्दीत आपलं काम झालं नाही, पण आता जे नवीन ठाणेदार आले त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत? हे साहेब म्हणतात मला प्रूफ दाखव। मी म्हणलं सर तुम्ही तिथचे कॅमेरे चेक करा, पण आता 1 महिना होऊन गेला, त्याच्यानंतर त्याच्यात काही फुटेजच नसेल राहणार। तर यायनं काही तक्रार केलीच नाही ना चौकीसाठी। जेव्हा SP साहेबांना कंप्लेंट दिली तेव्हा इन्क्वायरी करणं यायचं काम होतं, पण कोणीच नाही केली कार्यवाही। आता त्या CCTV कॅमेऱ्यामधले फुटेज बी गेले असतील। त्यांच्यानंतर म्हणलं साहेब ते जाऊ द्या, मग हे काय करू, यानं मोबाईल हिसकला, शिवा दिल्या, असं तसं बोलला। म्हणे प्रूफ काय आहे त्याजवळ? आणि त्याचे वरलीचे स्वतः बी धंदे आहेत। तो पोलीसवाला असून मी वरलीचे धंदे चालवते। 4 ठिकाणी त्याचे धंदे आहेत, कौलखेड, चांदूर, रेल्वे गेट आणि आपलं खडकी। आता काही दबाव आहे का पोलीस डिपार्टमेंटचा तुमच्यावर? आता बी दबाव म्हणजे कमी जास्त मला फसू शकतील ना कशात बी। आता याने इन्क्वायरीच नाही केली ना त्याची। पोलीस कर्मचारी असल्यावर वरलीचे धंदे चालवतो असं यांचं म्हणणं आहे। यामध्ये SP साहेबांची भेट घेऊन कितपत काय होते पुढे देश आणि जागतिक पातळीवरील बातम्यांसाठी पाहत रहा द मिशन न्यूज 24 मराठी, सत्याचा शोध। बातमी तुमची, पुढाकार आमचा। मुख्य संपादक गणेश गजाननराव कुरई। मोबाईल नंबर 8446042396। सत्याचा शोध, बातमी तुमची, पुढाकार आमचा।